नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग आजपासून 2-3 दिवसाचे व्लॉग हे खूप स्पेशल असणार आहेत. बट का स्पेशल असणार आहे ते तुम्हाला पुढे बघितल्यावरती समजेलच. सो रेडी झालेली तुम्हाला दिसतच असेल. तर आता मी चालली आहे पनवेलला, कारण ते तुम्हाला नंतर पुढे समजेलच. सो आता 3:30 आणि ॲज युजल लेट झालेला आहे. सो चला आता आम्ही निघतो आणि आम्ही चाललो आहे बाहेर. आता रेडी तर झाली, तर तुम्हाला समजलं असेल बाहेर चाललं, बट पनवेलला जाऊन आम्ही बाहेर जाणार आहोत. सो कुठे चाललो आहे आणि कोण कोण आहे आमच्यासोबत ते तुम्हाला पुढे समजेल. सो स्टे ट्यून. तर चला आता आपण निघूया आणि आमच्यासोबत तुम्हीही चला, तुम्हालाही आमच्यासोबत आमच्या प्रवासाला घेऊन जातो. सो या, स्टे ट्यून आणि रामकृष्ण हरी तुम्हाला सगळ्यांना. बाय. हॅपी जर्नी. बाय. हॅपी जर्नी. थँक्यू. चला आमची गाडी आली. बाय बाय. मॅगडी पण गेला वय ना, तू मॅगडी तरी दाखवलं. चल. हा वर आहे वर. सो गाईस, आम्ही घरून पनवेलला गेलो, बट पनवेलला गेलो तर काही शूट केलं नाही, कारण टाइमच नाही भेटला. काय ना काय चालूच होतं. आवराआवरी सगळी चालू होती. सो त्याच्यामध्ये मी शूट काही नाही केलं. घरी गेलो, टाइमपास केला, बॅग बिग पॅक केल्या, जेवलो वगैरे आणि लगेच निघालो. सो फायनली आता आम्ही बसलेलो आहोत, ते पुढे समजेलच. सो फायनली आम्ही आता बसलेलो आहोत बसमध्ये. आय मीन काय बोलतात त्याला, स्लीपर लक्झरीमध्ये. आणि आम्ही चाललोय, मी, हे, ताई. पहिल्यांदा आम्ही 3 जण कुठेतरी बाहेर चाललोय. म्हणजे आम्ही तिघच फक्त बाहेर चाललोय, नाहीतर फॅमिली सोबत आम्ही गेलोय बाहेर फिरायला. बट असं 3 पहिल्यांदा चाललोय. सो खूप एक्सायटेड आहे आणि थोडीशी मनात धाकधूक पण आहे की कसा प्रवास होईल. बट आय नो की चांगलाच होईल. जिथे आम्ही चाललोय ते सुद्धा चांगलंच आहे. सो चांगल्याच ठिकाणी चाललेलो आहोत आणि खूप दिवसांपासूनची माझी इच्छा म्हणजे लहान गणपती बाप्पा मोरया. सगळं फायनली आमची गाडी निघालेली आहे. हां, तर मी सांगत होते की लहानपणापासूनची माझी इच्छा होती की त्या प्लेसवरती जायचं, बट योग येत नव्हता. सो फायनली आज तो योग आलेला आहे, थँक्स टू यू. की ह्यांच्यामुळे ते पॉसिबल झालं, नाही तर ते पॉसिबल नसतं झालं. आणि इवन ताईंना सुद्धा, की ह्या दोघांमुळे माझं जे एक स्वप्न होतं ते आता पूर्ण होणार आहे. सो ते काय स्वप्न आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावरच समजेलच. सो स्टे ट्यून. तर पाऊस तर एवढा पडतोय की काही सांगू शकत नाही. त्या पावसाचा एवढा धबधब किती पडेल ना, किती नाही. सो चला आता फायनली आम्ही निघालेलो आहोत. आमची बस सुद्धा निघालेली आहे आणि आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेल. असं स्टे ट्यून. सो आता आम्ही झोपतो, कारण असंही रात्री काही काम नाहीये. आता बसमध्ये थांबेल. सो जिथे थांबेल तिथे मी तुम्हाला इन्फॉर्म करीनच. सो स्टे ट्यून त्यासाठी. 1 hour later. चहा पिताय रात्रीचे किती वाजलेत? 12:30 वाजता चहा पिताय या दोघी जणी. थंडीचा काय संबंध? पाऊस नाही बोल. The next day.
फायनली आम्ही पोचलेलो आहोत. फायनली आम्ही पोचलेलो आहोत पंढरपूरला. आणि एवढं भारी वाटतं इकडे क्लायमेट. सो हे आहे आमचं हॉटेल मागे. तिथे आम्ही आता त्यांना कॉल करतो. ॲक्च्युली गेट बंद आहे, सो त्यांना कॉल करतो आहे. मग आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि पुढचा काय प्रोग्राम असेल तो आम्ही तुम्हाला सांगत. सो स्टे ट्यून. एक्झॅक्ट पंढरपूर स्टेशनच्या समोर. सो गाईज आम्ही फ्रेश वगैरे झालो. म्हणजे फ्रेश म्हणजे असं फक्त ब्रश केला आहे आणि आम्ही आलो आता चहा घ्यायला. ॲक्च्युली आम्हाला आमची रूम नाही भेटली आहे, कारण आमचं चेक इन होतं 9चं आणि आम्ही ऑलरेडी लवकर आलेलो आहोत. आम्हाला असं वाटलं की बसमुळे आणि ट्रॅफिक असेल म्हणून आम्हाला उशीर होईल पोचायला, बट बसने आम्हाला ऑन टाईम पोचवलं. सो आम्ही लवकर पोचलो. तर आम्हाला आमची रूम 9 वाजता भेटणार आहे. सो त्या काकांनी आम्हाला एक दुसरी रूम दिली आहे. तर त्या रूममध्ये आम्ही फ्रेश वगैरे झालो, ब्रश केला आणि आता आम्ही बाजूलाच मस्त चहा प्यायला आलो आहे. सो इथे चहा पितो आणि मग नसतं 9 वाजता आम्हाला आमची रूम भेटेल. सो तिथे रेडी होणार आणि मग आम्ही जाणार दर्शन घ्यायला. सो या, आणि आमच्या हॉटेलसमोरच स्टेशन आहे. स्टेशनसमोरच आमचं हॉटेल आहे. सो इग्नोर आमचे अवतारं, कारण आम्ही झोपेत ना उठलो. आम्ही आलो स्टेशनला. चित्ता आम्ही आलो स्टेशनला आणि इथे फिरायला आम्हाला स्टेशनच दिसलं. सो ट्रेन लागली आहे. चला. पॅक 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 पॅक. हो, रात्री केलं हे काम. गाईज, वी आर ऑल सेट टू गो. आणि छोटासा आमचा तुम्हाला रूम टूर. पसारे झालेत सध्या. नको, जागा असेल तर घ्या. इथे बाथरूम आहे आणि हा एक रूम आहे. सो ड्रेस घातलेले आहेत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आता मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे झाली, थोडा वेळ झोप काढली आणि आता आम्ही निघालो. आम्हाला आमची रूम सुद्धा भेटली. हां, आणि आता आम्ही निघालो मंदिरात जायला. सो आता आम्हाला मोस्टली दर्शन तर नाही भेटणार, कारण 2 दिवस आधी दर्शनाला 12 तास लागायचे आणि आज तर वाटत नाही की आम्हाला लवकर दर्शन भेटेल. सो आज तर दर्शनाला 24 तास लागतील असं वाटायला लागलंय मला. सो आम्ही विचार केला की आपण मुखदर्शनच घेऊया. मग आता मुखदर्शनाला सुद्धा तेवढीच लाईन असेल, तर चला आता आपण बघूया ॲक्च्युली किती लाईन आहे. ऑल सेट टू गो. चलो. काय बोलले तू? काय बोलले? दर्शनाला पहिले सोडली ते परत तिकडे खाली जातात, ते इकडे खाली सोडतात. सो आम्ही आलोय नाश्ता करायला अन्नपूर्णा मस्तानीमध्ये. आता जिथे दिसेल तिथे आम्ही नाश्ता करतो, आणि इथे सगळीकडे आहेत शॉप्स, बट हॉटेल वगैरे आहेत, बट आम्हाला हा जरा चांगला वाटला म्हणून मी विचार केला तिथेच खाऊया. सो चला. सो गाईज, आम्ही आलोय आता दुसऱ्या हॉटेलला, कारण तिथे स्टार्टच नव्हतं झालं. तिथे फक्त चायनीजचं स्टार्ट झालं होतं, ते पण सकाळ सकाळ चायनीज स्टार्ट झालं होतं. सो आपल्याला तर सकाळ चायनीज जमणार नाही.
म्हणून मग आम्ही विचार केला की दुसऱ्या हॉटेलला जाऊया. असं आम्ही आता आलोय. तिथेच पुढे सर्कलच्या इथे बीके म्हणून, केवढं जोरात बोलतात, बीके म्हणून आहे. चवीचं नवं नातं. बीके म्हणून आहे, छान आहे हॉटेल. सो तिथे आता आम्ही नाश्ता मागवला, डोसा. तर लेट्स सी आता टेस्ट कशी आहे. आता इथे आल्यावरती आपल्याला मुंबई सारखी टेस्ट तर नाही भेटणार, बट ठीक आहे, पोटाला आधार म्हणून आम्ही खातो. आणि याला घेऊया, याला पण घेऊया ब्लॉग मध्ये. बघत बघत आणि आज आहे नेमका गुरुवार आणि आज आहे ताईंचा उपवास. अरे मला नाही जमत पकडायला. आणि आज आहे नेमका ताईंचा उपवास आणि उपवासाचं काही नाहीये, इव्हन साबुदाणा वडा सुद्धा नाहीये, फ्राईज पण नसते. सो आम्ही ताईंना फक्त लस्सी सांगितले आणि आम्ही दोघांनी डोसे सांगितले. लेट्स सी टेस्ट कशी आहे. लस्सी पिणार आहे मी. आम्ही माईक घेऊन फिरतोय कारण इथे माझा आवाज काही कॅमेरापर्यंत जाणार नाही, मोबाईल पर्यंत आमचा कोणाचाच जाणार नाही. एवढी सारी गर्दी आणि एवढा सारा गोंगाट आहे, म्हणून आम्ही विचार केला की माईक घेऊनच आपण फिरूया. सो या बघूया आपण नाश्ता कसा आहे. आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत मुखदर्शन घ्यायला, आहे ना. याच्यानंतर आम्ही इथूनच जाणार आहोत मुखदर्शन घ्यायला. सो लेट्स सी मुखदर्शनाला सुद्धा किती लाईन आणि गर्दी आहे ना. काही असं तरी मुखदर्शन घ्यायचंच आहे. दिवस मुखदर्शनाला ठीक आहे. लेट्स सी किती तास जात आहेत, तुम्हाला ते समजेलच. आम्ही तुम्हाला अपडेट्स देऊ. आला पण नाही, सॉरी. आम्ही तुम्हाला अपडेट्स देतच राहू. सो तोपर्यंत स्टे ट्यून. सो ऑर्डर सुद्धा आमची लवकर आले. पेपर डोसा सांगितलेलं, प्लेन डोसा सांगितलेलं, पण पेपर डोसा आला. आम्हाला कंट्रोल होत नाही, असं इथे खायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. नाही, आम्हाला ऍक्च्युली दर्शनासाठी लेट होतोय, म्हणून मग आम्ही खाऊन घेतो. सो सी यू लेटर. सर्वत्र सो इथे आम्ही नाश्ता केला, ठीक होता. चला आता आपण दर्शनाला जाऊ. अय्यो. बघू सगळ्यांचं आता खराबच होणार. खराबच होणार. केलं चालू. हा, असं सांगणार आहे ना. चल. चला. ठीक आहे, पूस. सो मुखदर्शनाची लाईन इथून सुरू होते, या ब्रिज पासून. सो आता आम्हाला त्या ब्रिज वरती जायचंय आणि तिथे आम्हाला 3-4 तास रांगेत उभं राहायचंय. बट असं प्रॉपर दर्शन तर नाही, बट ऍटलीस्ट मुखदर्शन तरी घ्यावं, एवढ्या लांब आलोय तर. म्हणून मग आम्ही विचार केला की किती तास लागले तरी ऍटलीस्ट मुखदर्शन तरी घेऊया. सो चला. त्याच्यामध्ये कोणी थांबून नाही करायला. आपल्याला काही समजत असेल तर पोलिसांना विचारायचं. लोकांमध्ये कोणी काही थांबून नाही तरी जास्त वेळ बोलली, कोणीतरी चालत राहायचं. गाईज हीच लाईन 1-2 किलोमीटर आहे. तिकडून तसे आलो तुला. हा, जवळ पडलं. सो गाईज आम्ही 3-4 किलोमीटर लांब, 3-4 किलोमीटर ही रांग आहे. आम्ही कुठून चालत आलोय
आणि शेवटी लाईनीत आम्ही उभे राहिलोय. आता डोंट नो की किती वेळ लागेल आम्हाला लाईनीत. इवन मुखदर्शनाला सुद्धा हे बोलतात 8 तास लागतील आणि आता वाजलेत 12:30. मी केस वगैरे बांधली शिस्तीत. सुट्टी ठेवून लाईनीत उभं राहायची आपली ताकद नाही. नाश्ता तर केलाय, तेवढी तर ताकद आहे. सो नाश्ता वगैरे केलाय सगळ्यांनी. विचारत आईना काय नाही भेटलं, इथे काय भेटलं तर खाऊन घ्या. सो लेट्स सी आता किती तास लागतात लाईनीत मुखदर्शनाला सुद्धा. रामकृष्ण हरी. सो स्टे ट्यून. 5 लाईनी आहेत. आता वाजले 2 आणि आम्ही आत्ता जस्ट या लाईनीमध्ये एंट्री केली आहे. 12:30 वाजल्यापासून अशा लाईनमध्ये उभे होतो. तर 2 वाजता इथे एंट्री केली आहे. अजून तिकडे पुढे 2 सव्वा 2 पर्यंत अजून जायचं. फायनली आम्ही हा ब्रिज चढायला सुरुवात केली. दुखल्या येताना जो ब्रिज दाखवला होता आम्ही, त्या ब्रिजवरती शेवटी चढलोच. ब्रिज चढलो आणि इवन उतरलो सुद्धा आम्ही. आपल्याला आपली पंढरीची वारी परिपूर्ण करायची आहे माऊली. 5च्या आधी आमचं दर्शन झालं आता जस्ट म्हणजे 3 सव्वा 3 काहीतरी झाले. बट आमचं दर्शन झालं. एवढं सुंदर दर्शन झालं की म्हणजे असं वाटत होतं की लाईनीत मेन दर्शन घ्यायला एवढे पूर्ण दिवस जाईल असं वाटत होतं. पण मेन दर्शन आणि हे मुखदर्शन शेवटी एकूण एकच झालं आणि खूप भारी असं दर्शन झालं. विठ्ठल रुक्मिणी दोघांचेही चेहरे आम्हाला बघायला भेटले आणि इवन दर्शन पण मस्त आरामात. घाई गर्दी होती बट आम्हाला दोघं पण दिसले. मला विठ्ठल नाही दिसले, ह्या दोघांना दिसला आणि मला रुक्मिणी दिसली आणि दोघांचं पण दर्शन खूप छान झालं. वाटलं नव्हतं की आम्हाला दोघांचंही दर्शन होईल बट दोघांचंही दर्शन खूप छान झालं आणि खूप सारी गर्दी आहे. एवढी गर्दी आहे त्यामध्ये आमचं दर्शन छान झालं. ते म्हणतात ना की मनापासून इच्छा असेल तर सगळं काही पॉसिबल आहे, सगळं काही शक्य आहे. सो त्याप्रमाणे आमचं छान असं दर्शन झालं. आता आम्ही आलो बाहेर. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इथे बाहेर आहोत. हे काहीतरी घेतायत, घरी जायला प्रसाद घेतायत. सो इथून आम्ही आता जाणार आहोत डायरेक्ट घरी, कारण आम्ही थकलोय. आज झोप वगैरे झालेली नाहीये म्हणून आम्ही इथून डायरेक्ट आता घरी जाणार आहोत. सो आतापर्यंतच हाच प्लॅन आहे. संध्याकाळी बघू. रामकृष्ण हरी. विठ्ठुराया. सो आम्ही इथे हे सगळं घेतोय. मी काय नाही. राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवट सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा. सो आम्ही आलोय जेवायला.
मंदिराच्या समोरच एकदम वरती टॉपला आसरा म्हणून रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, तिथे आलोय. आणि मग मी आता म्हणाले की 5 तास लाईन मध्ये उभं राहण्यात. आणि मग मी ह्यांना म्हणाले की मटकी मसाला मागूया, खा ना, चांगला असतं. त्यांना मटकी भरपूर आवडते. अतिशय प्रिय म्हणजे त्यांची मटकी आहे. आहे पण त्यांनी बनवलं नाहीये. हा, ताईंचा उपवास आहे, पण इथे उपवासाचं इथे कुठे काहीच भेटत नाही. सो नशिबाने आम्हाला ताईंसाठी फिंगर चिप्स सांगितले ताईंना, त्यात तेवढ्यातल्या तेवढ्यात ते. आता आम्ही बघतो आमचं काय मागवायचं ते. अवतार तर बघवत नाही. रामकृष्ण इकडे आल्यावर असाच अवतार होणार. नो ऑप्शन. इथे पाऊस पडण्याऐवजी इकडे भरपूर सारं ऊन आहे. मुंबईला एवढा पाऊस पडतोय, बट इथे एवढं सारं ऊन आहे. आम्हाला वाटलेलं भरपूर पाऊस असेल, बट थँक गॉड की आम्हाला ऊन भेटलं. सो चला आता आम्ही जेवणाची ऑर्डर करतो. दाल खिचडी, बटर मिल्क, ताईंचं फ्रेंच फ्राईज. खा. जेवण झालं. छान होतं जेवण. आम्ही दाल खिचडीच मागवली होती, कारण सकाळी नाश्ता केलेला तो माझा जास्त झाला होता, म्हणून मग विचार केला की थोडंसंच काहीतरी खाऊया. तर दाल खिचडी मागवली आणि ताईंसाठी फ्राईज मागवले होते, जसं की मी मागाशी सांगितलंच. सो ओव्हरऑल फूड चांगलं होतं. तुम्ही इथे कधी, हे सर्कल आहे तिथे महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या लेफ्ट साईडलाच वरती आसरा म्हणून हॉटेल आहे. सो तुम्हाला कधी इथे जेवायचं असेल, बेस्ट फूड पाहिजे असेल, तर तुम्ही इथे येऊन नक्की जेवू शकता. ट्रस्ट मी, चांगलं होतं जेवण. आम्हाला दोघांना तरी आवडलं. ताईने पण फ्राईज सगळे खाल्ले. सो या, आता आमचा प्रोग्राम आहे पुढे कुठेतरी इथेच फिरायचा. सो लेट्स सी आम्ही पुढे कुठे फिरतोय. सो स्टे ट्यून. आता जेवलीस ना बाळा? सो आम्हाला आमच्या हॉटेलच्या बाजूला जे काका आहेत त्यांनी सांगितलं होतं तिकीट आहे बघ. त्यांनी सांगितलं होतं की तुळशी वृंदावन बघायला जा, म्हणून मग आम्ही इथे आलोय. सो विचार करतोय आतमध्ये जायचा की ना. हवा तर मस्त बाहेर सुटले. लेट्स. इकडे कपडे धुत आहेत, नदीच्या काठी कपडे धुत आहेत. आम्ही नदीच्या काठी बसलोय विश्रांतीला. ऍक्च्युली हे संध्याकाळी चांगलं वाटत असेल. आम्ही भर उन्हाचे आलोय. माझा विठ्ठल थकला. त्याच्या ह्याच्यामध्ये खुश आहे. त्याच्या एरिया झालाय ना, लोलतय. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लागली. कोण आहे रे? माझं विठ्ठला. ए विठ्ठला, ए माझ्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी. इकडून जायचं ना. आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आमच्या रिअल अवतारात आलेलो आहोत.
आराम वगैरे केला, थोडीशी मस्ती वगैरे केली ॲज युजल. आणि आता आम्ही आलो आहे चहा प्यायला आणि थोडंसं बाहेरचं क्लायमेट एकदा चेक करून घेतो की कसं आहे. हां, गार वाटतंय आणि गर्दीसुद्धा भरपूर आहे. म्हणजे आत्ता सकाळी एवढं काही ट्रक बिक नव्हते लागले, पण आत्ता या साईडला किती ट्रक लागले तुम्ही बघू शकता. इथून जी मागे लाईन लागली ती सगळी ट्रक म्हणजे दिंडी आलेल्या आहेत त्यांची लाईन लागलेली आहे. सो अजूनही वारकरी यायची बाकी आहेत. ॲक्च्युअल सगळं आम्हाला रात्री समजेल किती गर्दी आहे किती नाही. सो चला आता संडेला सॅटर्डे. सो आता आम्ही पहिले चहा पिऊन घेतो कारण मस्त गार वाटतं आहे. थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी आम्ही चहा पिऊन घेतो. सो लेट्स गो. सो परत आम्ही याच हॉटेलला आलो जिथे आम्ही दुपारी जेवलो. एवढ्या लांब आलो आहे आम्ही. आणि हे साहेब आम्ही सगळे घरच्या आउटफिटवरती आलो. तुम्हाला बोलली फुल घाला. आम्ही आलो आमच्या रूमवरती आणि आम्ही एवढं मनापासून जेवलो. एवढं छान जेवण होतं की आज कुठे आम्हाला जेवल्यासारखं वाटलं. म्हणजे सकाळपासून म्हणजे असं म्हणायचं आहे. कारण रात्री आम्ही कुठे काय खाल्लं नव्हतं. आम्ही घरूनच जेवून निघालो होतो आणि मग इथे आल्यावरती असं काय एवढं टेस्टी असं लागलं भेटलंच नाही. म्हणून मग आत्ता जे आम्ही जेवलो ते खूप छान होतं. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कधी इथे पंढरपूरमध्ये आलात तर तुम्ही आसरा रेस्टॉरंटला जाऊन नक्की जेवू शकता. इवन नाश्तासुद्धा करू शकता. ऑल ओव्हर ते फूड म्हणजे तिकडचं फूड खूप छान आहे. सो आता आम्ही झोपतो. आता वाजलं 9:30. आता वाजलेत 9:30 आणि आता आम्ही झोपतो कारण सकाळी आम्हाला उठून जायचं आहे वाखरीला. कारण पालखी आहे वाखरीमध्ये. आज शेवटचं रिंगण होतं वाखरीला आणि उद्या पालखी तिथून निघणार आणि ती 4 वाजता पंढरपूरमध्ये येणार आहे. सो आम्हाला उद्या शूट वगैरे सुद्धा करायचं आहे आणि इवन दिंडीमध्ये थोडंसं चालायचं सुद्धा आहे. तर आम्ही विचार केला की पालखीसोबतच आपण इथे येऊया. लेट सी कसं पॉसिबल होतं आहे. जास्त गर्दी असेल तर आम्ही लवकरच येऊ, बट ते सगळं उद्या समजेल. त्यासाठी आम्हाला आता झोपावं लागेल कारण आम्ही कालपासून जागे आहोत. आमची झोप झालेली नाही आहे प्रॉपरली. म्हणून आम्ही विचार केला की लवकर झोपूया आणि लवकर उठूया आणि लवकर तयारी करून आपण जाऊया, म्हणजे सगळं नीट प्रॉपर व्यवस्थित होईल. सो या आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजचा डे खूप छान गेला. खूप काही शिकून गेला. हां, खूप काही शिकवून गेला. हां, खूप काही शिकवून गेला. ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू. आता आम्ही झोपतो. लास्ट जेव्हा मी लास्टचा ब्लॉग जेव्हा असेल ना तेव्हा आम्ही तुम्हाला एंडला नक्की सांगू की आमचा एक्सपिरियन्स फर्स्ट आमचा वारीचा एक्सपिरियन्स कसा होता ते तुम्हाला आम्ही एंड ऑफ द ब्लॉग सांगू. सो सगळे ब्लॉग तुम्ही नक्की
सो सगळे ब्लॉग तुम्ही नक्की बघा. सो चला आता आम्ही झोपतो. सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट आणि टेक केअर. चला आपण झोपूया. बापरे, चुकून होतं, चुकून बोललं जातं. गुड नाईट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना आणि शुभरात्री.